नमस्कार, मी अश्विनी. आशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये आषाढी विशेष म्हणजे आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढी महिन्यामध्ये मस्त मोठ्या एकादशी येतात. त्यासाठी आपण खिचडी बनवत आहोत. आषाढी एकादशीसाठी मस्त मऊ लुसलुशीत अशी आपण खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी मी साबुदाणा घेतलेला आहे, भिजवून घेतला. पूर्ण रात्रभर आपला साबुदाणा छान भिजलेला आहे. आपल्याला खिचडी बनवताना साबुदाणा हा रात्रीचाच भिजत ठेवायचा. कमीत कमी 8 तास साबुदाणा आपला भिजला पाहिजे. म्हणजे जेवढा आपला साबुदाणा भिजेल तेवढा आपली खिचडी जी आहे ती मऊ होते. तर आपण साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे. रात्रभर भिजत होतं साबुदाणा. त्यासाठी मी घेतलेलं आहे दाण्याचं कूट, भाजून घेतलेले शेंगदाणे आणि छान असा आबडधोबड शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे. तो आपल्याला याच्यातच मिक्स करून घ्यायचा आहे. छान एकजीव करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे बटाटे. उकडलेले 2-3 बटाटे घेतलेले आहे मी. साबुदाणा शेंगदाण्याचं कूट छान मिक्स करून घेतलेले आहे आपण. जेवढा साबुदाणा घेतलेला 2 वाट्या साबुदाणा भिजत घातला होता त्याच्या आपण अर्धा आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. मस्त असे घेऊन बारीक करून त्याला मिक्स करून घेतलेले. आता इकडे फोडणी घेऊया करून. इकडे कढाई ठेवून घेतली. कढाई छान गरम झाले की आपण घालणार आहोत तेल. तेल छान गरम झालं की घालणार आहोत मिरचीचा ठेचा. 1 चमचा मिरचीचा ठेचा घालून घेते. तिखट तुमच्या हिशोबाने आवडीनुसार. मिरची छान परतून घ्यायची आपल्याला. मिरची छान परतली की घालून घेणार साबुदाणा. सर्व साबुदाणा घालून घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठही घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घेते लगेचच. छान एकजीव करून घेतलेला आहे. आता आपण झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं मस्त वाफेवर होऊन देणार आहोत. म्हणजे काय होतं, आपली खिचडी जी आहे मोकळीच राहते आणि मस्त मऊ होते. 5 ते 6 मिनिट झालेले. आपण चेक करूया. याच्या आधी सुद्धा एक वेळेस मी चेक केलेलं. म्हणजे अधूनमधून आपण झाकण ठेवल्याच्या नंतर चेक करायचं. तर आपली खिचडी अजून झाली नाही, होत आलेली आहे, बघू शकता. तर आपली खिचडी थोडीशी बाकी आहे. आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून 2-3 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटानंतर पुन्हा चेक करून एकदा हलवली. आपली खिचडी होत आलेली आहे. म्हणजे पूर्णपणे झाली तरी म्हटलं तरी चालेल. तर आता घालायचे आपल्याला बटाटे. उकडलेले जे बटाटे आहेत ते छान असे कुस्करून घालायचे, मॅश करून घालायचे. काही काहींना काय होतं, बटाट्याच्या फोडी ज्या असतात ते आवडत नाही, म्हणून छान अशा मॅश करून घालायचे. आपण 3ही बटाटे घालून घेतले. छोट्या आकाराचे 3 बटाटे होते. आता चवीनुसार फक्त बटाटेवर आपण मीठ घालणार आहोत. अगदी थोडस मीठ घालून घेतले मी. आता मस्त मिक्स करून घेणार आहे. पूर्ण बटाटा आपल्या खिचडीमध्ये मिक्स करून घेणार या पद्धतीने. आणि शेवट बटाटा घातल्याचा फायदा हा होतो की आपली खिचडी जी आहे ती जास्त वेळासाठी मऊ राहते आणि एकदम एकसारखा असा एक एक दाणा राहतो. अजिबात चिकट होत नाही जास्त. बघत असाल तर 10 मिनिटाच्या आत आपली खिचडी तयार आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि अतिशय मोकळी मोकळी अशी खिचडी आपली झालेली आहे. खिचडी झाली. आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. आता छान भाजून घेतलेले शेंगदाणे आता मिक्सर मध्ये छान बारीक करून घेते. शेंगदाणे छान बारीक करून घेतलेले आहे आपण. इथे कढाईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं का घालणार आहोत मिरचीचा ठेचा 1 चमचाभर. मिरची छान परतली की आपण शेंगदाणे बारीक करून ठेवलेले ते घालून घेऊया. आणि चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत. छान मिक्स करून आपण 1 मिनिटभर परतून घेणार आहोत.
1 मिनिटानंतर छान तेल सुटलेलं आहे. आता आपण जसं लागेल तसं पाणी घालून घेणार आहोत. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून घेतलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालून घेते. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. छान एक दणकून उकळी आपल्याला काढायची आहे आणि मस्त आपलं शेंगदाण्याचे बेसन किंवा शेंगदाण्याची आमटी तयार होणार आहे. छान एक दणकून उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. मस्त आपलं शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. बघत असाल तर मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली खिचडी आणि शेंगदाण्याची बेसन किंवा आमटी अतिशय छान अशी झालेली आहे. आणि या पद्धतीने खिचडी बनवून बघा नक्की तुम्ही ह्या एकादशीला. न खाणारे सुद्धा मागून मागून खातील, नक्की गॅरंटी देऊन सांगते. आणि खूप छान लागते अशी. नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी आपली कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.